नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 11 ऑक्टोबर 2023चं हे स्टडी टार्गेट आहे. याच्या आधीचे जर तुम्ही स्टडी टार्गेटचे व्हिडिओज जर फॉलो केलेले नसतील तर सर्वांनी जाऊन एकदा नक्की बघा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं जे काही स्टडी टार्गेटचे व्हिडिओ असतील हे सगळे तुम्ही स्टडी टार्गेटचे व्हिडिओ बघून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं स्टडी टार्गेट जे आहे हे तुम्ही ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. बरं, या स्टडी टार्गेटमध्ये काय आहे, तुम्हाला सरळ सरळ संदर्भ पुस्तकाचं नाव सांगितलं आहे, त्या चॅप्टरचं नाव सांगितलं आहे आणि दररोज तुम्हाला त्या चॅप्टरमधला कुठला मुद्दा वाचायचा आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे इतकं सोपं सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत. आता तुमचं काम फक्त थोडंसं एका जागेवरती बसून दिवसभरामध्ये 6-7 तास अभ्यास करून हे टार्गेट पूर्ण करणं, बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. एकदा टार्गेट पूर्ण करा, नंतर तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला एन्जॉयमेंट करायचं आहे ते करा, पण पहिल्या दररोजच्या दररोज टार्गेट तुम्ही नक्कीच पूर्ण करा. तर आता सुरुवात करूया. तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचे थोडे थोडे मुद्दे चॅप्टर जे असतील जे आपण ठरवलेले असतात ते आपण पूर्ण करत जातो. तर आता अर्थशास्त्र हा विषय, अर्थशास्त्रासाठी तुम्हाला किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबेंचं पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे. बरं, याच्यामध्ये कुठले चॅप्टर संपलेले आहेत? दारिद्र्य चॅप्टर संपलाय आपला, बेरोजगारी संपलाय, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना चॅप्टर संपलाय, राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर आपला संपलेला आहे. ह्याच्यातले कुठले सब पॉईंट्स करायचे होते तर यासाठी तुम्हाला आधीचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील. त्यासाठी तुम्हाला सारखं सांगत राहतो की आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. प्रत्येक दिवशी सिलेबस हा पुढे पुढे जात राहणार आहे. ठीक आहे, अजून 2-3 महिन्यानंतर विचारलं तर फार मुश्किल होऊन जाईल. त्याच्यामुळे दररोज कनेक्टेड चॅनलशी कनेक्टेड राहणं आणि जे व्हिडिओ अपलोड होतात ते नक्कीच तुम्ही बघत चला. आणि 5वा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे सार्वजनिक वित्त. तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे? सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक खर्चाची वाढ आणि त्याची कारणे कुठली कुठली आहेत ती वाचायची आहेत. सार्वजनिक कर्जाची माहिती वाचायची आहे, पब्लिक डेप्टची माहिती तुम्हाला वाचायची आहे आणि शासनाची काही इतर देणे आहेत, अदर गव्हर्नमेंट लायबिलिटीज कुठल्या कुठल्या असतात शासनाच्या, तर याच्या संदर्भातलं तुम्हाला मुद्दे जे आहेत हे 3 जे पॉईंट आहेत हे 3 पॉईंट किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबेमधून व्यवस्थितरित्या वाचून घेऊन त्याचे व्हॅल्यू ॲडिशन नोट्स तुम्ही प्रॉपरली बनवून घ्या. ह्याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत ते बघा. ठीक आहे, तर आजचं हे 3 पॉईंटचं तुमचं टार्गेट राहील या सार्वजनिक वित्तमधील. जवळपास आता चॅप्टर हा संपत आलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, जवळपास चॅप्टर आपला हा संपत आलेला आहे. त्याच्यामुळे हे 3 पॉईंट व्यवस्थितरित्या करून घ्या आणि झालेल्या सगळ्या चॅप्टरची तुम्हाला उजनीसाठी ऑलरेडी सांगितले तुमच्या टाइम टेबलमध्ये सेपरेट तुम्ही वेळ काढून ठेवा. ठीक आहे, तर हे झालं इकॉनॉमिकचं टार्गेट. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानचं टार्गेट बघा. सामान्य विज्ञानासाठी संदर्भ पुस्तक आधी बघा. दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक इथं वापरायचं आहे आणि 11वी-12वी स्टेट बोर्ड आणि NCERTचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. आता वनस्पतीशास्त्रामध्ये आपण वनस्पतींचं वर्गीकरण चॅप्टर संपवलं आहे, वनस्पतीच्या उते हा चॅप्टर संपवलेला आहे. याची तुम्हाला उजळणी आणि MCQची प्रॅक्टिस जी आहे ती कंटिन्युअसली करायची आहे. आणि 3रा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे उच्च वर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. हा चॅप्टर तुम्हाला दीपस्तंभच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल, चांगल्या पद्धतीने दिलेला आहे, त्यामधून एकदा वाचून घ्या. हा आता याच्यामध्ये तुम्हाला आज काय वाचायचं या चॅप्टरमधलं तर प्रकाश संश्लेषणावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्याची माहिती तुम्हाला ह्या पुस्तकामधून वाचायची आहे. प्रकाश संश्लेषणावर परिणाम करणारे घटक. ठीक आहे, तर हा मुद्दा तुम्हाला वनस्पतीशास्त्राचे टार्गेट आहे. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण आपण संपवलंय आणि 2रा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे प्राणीवृत्ती. प्राणीवृत्तीमध्ये याच्या आधी तुम्ही अभिस्सवृत्ती वाचलेली असेल तर याची उजळणी करा. प्राणी वर्गीकरण चॅप्टर सगळा संपलाय, त्याची उजळणी करत चला. जे वाचले ते आता अजिबात विसरायचं नाही. नंतर 2रा जो आहे उती आपला ठरवलेला आहे तो आहे संयोजी उती. तरी तुम्हाला कंटिन्युअसली मी करा म्हणतोय संयोजी उती. ठीक आहे, तर हे सुद्धा पॉईंट मी कंटिन्युअस ठेवलेलं तुम्हाला तर हेच वाचून घ्यायचं आहे. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था आपलं झाले, मानवी रक्ताभिसरण संस्था झाले आणि 3री संस्था तुम्हाला करायला सांगितली ज्याचं नाव आहे मानवी श्वसन संस्था. तर ही सुद्धा डिटेलमध्ये तुम्ही एकदा वाचून घ्या. ठीक आहे, मानवी श्वसन संस्था, तर हे सुद्धा कंटिन्युअस ठेवलेलं आहे. रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना चॅप्टर संपलाय, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण आपला चॅप्टर संपलाय. याची उजळणी आणि MCQची तयारी करायची, याची उजळणी आणि MCQची तयारी कंटिन्युअसली करायची आहे. आणि 3रा चॅप्टर आपला सुरू आहे रसायनशास्त्रामधला ज्याचं नाव आहे द्रव्याची संकल्पना, मापन आणि रासायनिक वर्गीकरण, कन्सेप्ट्स ऑफ मॅटर, मेजरमेंट अँड केमिकल क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये जे संमिश्र नावाचा हा जो नवीन मुद्दा आहे हा तुम्हाला वाचायचा आहे आज. संमिश्र या द्रव्याची संकल्पना, मापन आणि रासायनिक वर्गीकरण चॅप्टर मधला संमिश्र नावाचा मुद्दा जो आहे हा वाचायचा. हे वाचताना आधी दीपस्तंभमधून वाचा, त्याच्यानंतर मग लुसेंटमधून वाचा आणि 11वी-12वी स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला संमिश्रेचं जे काही मुद्दे मिळतील ते एका ठिकाणी लिहून त्याच्या नोट्स प्रॉपरली तुम्हाला बनवायचे. ठीक आहे, संमिश्रे. नंतर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये ध्वनी हा चॅप्टर संपला, प्रकाश हा चॅप्टर आपला संपलेला आहे. त्याची उजळणी, गणिताची उदाहरणे MCQ सोडवा, उजळणी, गणिताची उदाहरणे MCQ सोडवा. जे महत्त्वाचे चॅप्टर आहेत ते आपण ऑलरेडी संपवून घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. महत्त्वाचे चॅप्टर आपण ऑलरेडी संपवलेले आहेत, त्याच्यामुळे तुमचं प्रेशर ऑलरेडी बऱ्यापैकी हलकं करून ठेवलेलं आहे. 20% सिलेबस आपला ऑलरेडी कव्हर झालेला आहे आणि आता 2रा
70% आपला सिलेबस जो आहे तो ऑक्टोबरचा सुरू आहे, हा तुमचा संपून जाईल. 40% तुम्हाला मी डायरेक्ट नेऊन ठेवतो ऑक्टोबर एंडिंग पर्यंत. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित चॅनलशी आपल्या कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जे काही स्टडी टार्गेटचे व्हिडिओ अपलोड करतो ते रेग्युलरली बघत चला आणि दररोजच्या दररोज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला. आता तिसरा जो चॅप्टर आपण सुरू केला भौतिकशास्त्रामध्ये, ज्याचं नाव आहे कार्य, ऊर्जा आणि शक्ती, वर्क, एनर्जी अँड पॉवर. आज तुम्हाला आईन्स्टाईनचं सूत्र हा मुद्दा वाचायचा आहे. आईन्स्टाईनचं सूत्र हे वाचताना दीप्समच्या पुस्तकामधून वाचा. त्याच्यानंतर मग लुसेंटमध्ये तुम्हाला हा मुद्दा मिळतोय का बघा आणि 11th अँड 12th स्टेट बोर्डमध्ये मिळतोय का बघा. जर नाही मिळाला तर फक्त एकच पुस्तक मिळतं तर एकच वाचायचं. रेफरन्सशी स्टिक राहा तुम्ही. मी जे रेफरन्स सांगितलेले त्याच्याशी स्टिक राहा, इकडे तिकडे काही बघू नका. ठीक आहे, ज्यावेळेला तुम्हाला म्हणतो की इंटरनेटचा वापर करा त्याच वेळेला इंटरनेटचा वापर करा, पण ज्यावेळेला मी सांगतो की ह्या पुस्तकाची स्टिक राहा त्यावेळी पुस्तकाशीच तुम्ही स्टिक राहून त्यामधून त्याचे व्हॅल्यू एडिशन नोट जे आहेत ह्या तुम्ही बनवायच्या. ठीक आहे, तर हे झालं सामान्य विज्ञानचं टार्गेट. ठीक आहे, तर हे बघा, उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रियातील प्रकाश संश्लेषणावर परिणाम करणारे घटक हा टार्गेट आहे. प्राणीशास्त्रामधील संयोजी ऊतीचा टार्गेट आहे. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी श्वसन संस्थेचा टार्गेट आहे. रसायनशास्त्रामध्ये संमिश्राचा टार्गेट आहे. ह्या द्रव्याची संकल्पना मापन रासायनिक वर्गीकरण या चॅप्टरमधील. आणि फिजिक्समधील आईन्स्टाईनचं सूत्र कार्य, ऊर्जा, शक्ती ह्या चॅप्टरमधील आईन्स्टाईनचं सूत्र हा मुद्दा जो आहे हाच टार्गेट आहे. हे तुम्ही पूर्ण करून घ्या. पुढचा प्रश्न पुढचं बघूया. राज्यशास्त्राविषय. राज्यशास्त्रामध्ये एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे ही दोन संदर्भ पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत. एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे. तर याच्यामध्ये घटनेची निर्मिती चॅप्टर संपलाय, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये चॅप्टर संपलाय, राज्यघटनेची मूलभूत संरचना चॅप्टर संपलाय, राज्यघटनेचा सरनामा चॅप्टर संपला, संघ राज्याचे क्षेत्र चॅप्टर संपलाय, नागरिकत्व चॅप्टर संपला. म्हणजे 6 चॅप्टर आपले ऑलरेडी संपलेले आहेत आणि 7वा चॅप्टर आपण सुरू केलाय. 7वा चॅप्टर संपण्याच्या मार्गावर आलेला आहे. तर 7वा चॅप्टर आहे मूलभूत हक्क. याच्यामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनाचा हक्क, सैन्य दल आणि मूलभूत हक्क, मालमत्तेच्या हक्कासंदर्भातील सध्याची स्थिती, याची हे जे सगळे झालेले मुद्दे आहेत आपले, याची तुम्हाला उजळणी करायची आहे. आणि बघा, तुम्हाला प्रत्येक दिवशी एक एकच दिलेलं आहे, एक एकच कलम व्यवस्थित, एक एक जो मूलभूत हक्क आहे याची माहिती तुम्हाला एक एक दिवस तिथे वाचायला दिलेलं आहे. अजून याच्यापेक्षा तुम्हाला किती चान्स पाहिजे वाचण्यासाठी? असं म्हणत नाही की एका दिवसामध्ये सगळा चॅप्टर संपवून घ्या. यालाच तर स्ट्रॅटेजी म्हणतात, यालाच तर डेली स्टडी टार्गेट फॉलो करणं म्हणतात. ठीक आहे, सगळे एकदम खायचं नाही. जरा 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 सिलेबस संपवत आपल्याला समजल उमगल तसं आपल्याला पुढे पुढे गोष्टी न्यायच्या असतात. ठीक आहे, म्हणून चॅनलशी आपल्या कनेक्टेड राहा म्हणतो तुम्हाला. त्याच्यानंतर हे झालं. तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे? मूलभूत हक्काबाबतचा जो काही अपवाद आहे ह्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला वाचायची आहे. म्हणजे मूलभूत हक्कामधील मूलभूत हक्काबाबतचे अपवाद हे एम लक्ष्मीकांतच्या पुस्तकातून वाचून घ्या आणि कोळंबेंच्या पुस्तकातून वाचून घ्या. मूलभूत हक्काबाबत अपवाद हे पॉलिटीचं टार्गेट राहील. पंचायत राजसाठी किशोर लोटेचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. 73वी घटना दुरुस्ती संपवला, 74वी घटना दुरुस्ती संपवला, पंचायत राजविषयक विविध समित्या संपवल्या. आणि आता 4था चॅप्टर आपला सुरू आहे पंचायत राजमधला, ज्याचं नाव आहे ग्रामपंचायत. ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या सभा, ग्रामपंचायतीवर नियंत्रण, दारूबंदी, ग्रामपंचायत सचिव, हे तुम्ही काल सगळे पॉईंट वाचलेले असतील तर त्याची एकदा उजळणी करून घ्यायची. जे सांगतोय त्या दिवशी वाचत चला, म्हणजे तुम्हाला जास्त लोड येणार नाही. तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे? ग्रामसभा आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा आणि ग्रामपंचायती याकरिता विशेष तरतुदी. अतिशय महत्त्वाचे 2 पॉईंट आहेत. केअरफुली लक्ष देऊन व्यवस्थित शांत डोक्याने हे एकदा किशोर लोटेच्या पुस्तकातून वाचून घ्या. आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत बघा ह्या ग्रामसभेवरती, आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा आणि ग्रामपंचायती करता याकरता कोणत्या विशेष तरतुदी आहेत हे सुद्धा व्यवस्थितरित्या वाचून घ्या. म्हणजे हा सुद्धा तुमचा चॅप्टर संपण्याच्या मार्गावरती लागला. ठीक आहे, व्यवस्थितरित्या हे वाचून घ्यायचं. तर हे झालं पॉलिटी आणि पंचायतराजचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे भूगोल विषयामध्ये बघूया. भूगोलासाठी तुम्हाला AB सौदीचं पुस्तक बेस म्हणून वापरायचं आहे. कोळंबे किंवा दीप्समधलं कुठले एक पुस्तक वापरा. भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा दीप्समधलं कुठलं एक पुस्तक वापरायचं आहे. माजिद हुसेनचं पुस्तक इथं वापरायचं आहे. आणि जगाच्या भूगोलाला AB सौदीचं पुस्तक वापरायचं आहे. माजिद हुसेनचं मराठी अनुवादाचं पुस्तक आहे, मिळतं, ते इथं तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या भूगोलामधून तुम्हाला सेम ठेवलेलं आहे. आज काही सुद्धा याच्यामध्ये बदल केलेला नाही. जे तुम्ही काल केले तेच आज करायचं आहे. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना उजळणी, महाराष्ट्राची राजकीय प्रशासकीय रचना उजळणी, महाराष्ट्राच्या भूगोल रचना आपला चॅप्टर संपला, याची तुम्हाला उजळणी करायची आहे. म्हणजे 3 चॅप्टर आपण महाराष्ट्राच्या भूगोलातले ऑलरेडी आपले संपलेले आहेत. ठीक आहे, जगाच्या भूगोलामधून भूरूपे चॅप्टर संपलाय, याची उजळणी एमसीक्यूची तयारी करायची. वारे हा चॅप्टर आपला सुरू आहे जगाच्या भूगोलामधला, तेच तुम्हाला कालचाच मुद्दा इथं कंटिन्यू ठेवलेला आहे. हवेच्या दाब्याच्या पट्ट्याचं आंदोलन, भार पट्ट्याचं दक्षिणोत्तर स्थलांतर, याची उजळणी करायची आहे. आणि भारताच्या भूगोलाची भारताची प्राकृतिक रचना चॅप्टर संपलाय, भारताची भूगर्भ रचना चॅप्टर संपलाय, आणि तिसरा चॅप्टर आपला सुरू आहे भारताची नदी प्रणाली. तर हे सुद्धा तुम्हाला मी आज कंटिन्यूस ठेवलेलं आहे. आता याच्यापेक्षा तुम्हाला जास्त वेळ मला याच्यामध्ये देता येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला फॉलो करत असेल तर थोडंसं हार्डवर्क करून हे झालेले सगळे टार्गेट्स तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर सिंधू नदी प्रणाली, गंगा नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली ह्याचे जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते सगळे तुम्ही एकत्र लिहून काढा. याच्या नद्या, उपनद्या, त्याचं लांबी वगैरे सगळं जे काही डिटेलमध्ये माहिती मिळते एका ठिकाणी लिहून याच्या व्यवस्थित तुम्ही प्रॉपरली नोट्स बनवून घ्या. म्हणजे हिमालयातील नद्यांची प्रणाली तुमचं जे आहे हे संपून जाणार आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला मी आज कंटिन्यूस ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काही सुद्धा बदल केलेला नाही. तर हेच तुम्हाला वाचायचं आहे. पुढं इतिहासासाठी बघा, इतिहासासाठी सुद्धा तुम्हाला सेम ठेवलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाळ
ही 2 पुस्तकं संदर्भ पुस्तक वापरायचे आहेत आणि भारताच्या इतिहासाला समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स ही 3 पुस्तकं बाद झाली. एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि याच्यामध्ये जे पहिलं कॉमन चॅप्टर आहे ते आपण आधी करून घेतोय. म्हणजे आदिवासी चळवळ चॅप्टर संपलाय, शेतकरी चळवळ चॅप्टर संपलाय, ट्रेड युनियन चळवळ, कामगार चळवळ चॅप्टर संपलाय, क्रांतिकारी चळवळ चॅप्टर संपला, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ चॅप्टर संपला आणि प्रारंभिक राष्ट्रीय संघटना हा सुद्धा चॅप्टर संपला आता. ठीक आहे, 6च्या 6 चॅप्टर तुमचे जे आहेत ते ऑलरेडी संपलेले आहेत. आता उद्यापासून तुम्हाला इथे नवीन चॅप्टर देईल. पण आज जे झालेले सगळे चॅप्टर आपण आजपर्यंत तुम्ही केलेले त्याची उजळणी जी आहे ते तुम्हाला टाकायची आहे. आणि दररोज टाकतच असाल, जे कोणी पहिल्यापासून फॉलो करत असतील तर रेग्युलरली त्यांचा अभ्यास चांगला होतच असेल. जर तुम्ही नवीन असाल तर थोडंसं हार्डवर्क करून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं टेस्ट स्टडी टार्गेट जे आहे ते ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. ठीक आहे, तर हे 6च्या 6 चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत. याची एकदा उजळणी एकदा व्यवस्थितरित्या टाकून घ्या. ओके, तर हे झाले इतिहासाचं. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीचं टार्गेट आपलं फिक्स असतं. ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्हाला नाव आणि प्रवाह आणि लसावी आणि मसावी हे 2 चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत ऑक्टोबर एंडिंगपर्यंत. आणि बुद्धिमत्तेसाठी नातेसंबंध आणि कालमापन आणि कॅलेंडर हे 2 चॅप्टर तुम्हाला ऑक्टोबर एंडिंगपर्यंत संपवायचे आहेत. ठीक आहे, नाव आणि प्रवाह, लसावी आणि मसावी गणिताचं टार्गेट आणि बुद्धिमत्तेसाठी नातेसंबंध, कालमापन आणि कॅलेंडर हे बुद्धिमत्ताचं टार्गेट हे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक दिवशी एक एक टाईप जरी सोडवला ना तुम्ही तरी सुद्धा तुमचं महिन्यामध्ये हे दोन्ही सुद्धा चॅप्टर जे आहेत ते अतिशय चांगले होऊन जातात. बुद्धिमत्ता, नातेसंबंध प्रत्येक टाईप सोडा, एक दररोज एक टाईप सोडवायचा. त्या टाईपवरचे 4-5 एक्झाम्पल सोडवायचे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते फीड होऊन जाईल. ठीक आहे, नंतर तुम्हाला याचं जास्त टेन्शन घेण्याची सुद्धा गरज राहणार नाही. आणि यासाठी संदर्भ पुस्तक कुठलं वापरायचं आहे? सचिन ढवळे आणि संदीप परकडे जे काही सगळी एक्झाम्पल दिले असतील सगळे सोडवून टाका. काही सुद्धा याला ठेवू नका अजिबात मागं. ठीक आहे, प्रॅक्टिस एवढी करायची. तुम्हाला ऑलरेडी काल आपला व्हिडिओ टाकलाय की 55 ते 60% मध्ये तुम्हाला जायचं आहे. 55 ते 60% तुमचा स्कोर ह्याच्यामध्ये व्हायलाच पाहिजे गणित आणि बुद्धिमत्तामध्ये. आणि मी जे सांगतोय तसं जर तुम्ही केलं तर ह्याच्यामध्ये 100% तुमचा 55 ते 60% स्कोर हा होणार आहे. फक्त एकदम संपवण्याचा प्रयत्न करू नका, एकदम कधीच होण्याला होत नाही. त्याच्यामुळे दररोज स्टेप बाय स्टेप एक पावलं पुढे टाकत जायचं आणि आपल्या टार्गेटपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपलं MPC टाइमचं YouTube चॅनल तुम्ही सर्वांनी फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला भरपूर व्हिडिओज तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. तर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मार्च आणि एप्रिल 2023चे जे काही चालू घडामोडीचे परिक्रमाचे मॅगझिन असतील दोन्ही, मार्च आणि एप्रिल 2023 दोन्ही वाचून घ्यायचं. सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं जे काही पुस्तक असतं त्याच्यामध्ये 2-3 महिन्याला त्यांचं पुस्तक निघतं, तर त्यामधून सगळे करंट अफेअर्स करून घ्या. आणि आपल्या MPC टाइम्सवर चॅनलवरती जे काही व्हिडिओज अपलोड होतील हे तुम्ही केअरफुली बघत चला. आता जवळपास 450 प्रश्न. आता बघा, मी सप्टेंबरमध्ये सांगितलं होतं की जान आणि फेब्रुवारी 2023चं तुम्हाला करंट अफेअर्स क्लिअर करायचं आहे. तर आपल्या चॅनलवरती जानेवारीचे 22 व्हिडिओ अवेलेबल आहेत करंट अफेअरचे, फेब्रुवारीचे 22 व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले आहेत. 22 व्हिडिओ म्हणजे 220 प्रश्न जानेवारीचे आणि 220 प्रश्न फेब्रुवारीचे हे तुम्हाला विश्लेषणासहित अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे, प्लस अजून एक सिरीज आपली चालू आहे की त्याच्यामध्ये फक्त 50 वन लाईन प्रश्न असतात. जवळपास 400-450 प्रश्न तुम्हाला जानेवारी महिन्याचे आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे हे 450 आणि हे 220 प्रश्न जवळपास तुम्हाला 5 आणि 2 7 6 670 प्रश्न तुम्हाला जानेवारी 2023 या चालू घडामोडीवरील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. अजून तुम्हाला काय पाहिजे? अजून सुद्धा याच्यामध्ये प्रश्न येणार आहेत, लक्षात ठेवा. एक करंट अफेअरचा प्रश्न आपल्याला सोडायचा नाही. जिथे जास्त स्कोर करता येईल तिथे जास्त स्कोर 100% करायचा आहे. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत चला, चांगल्या कॉमेंट करा. कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या लाईक्स आणि कॉमेंट्समुळेच मोटिवेशन मिळतं. आणि दररोज तुमच्यासाठी अशा प्रकारचे टार्गेट जे असतात ते आपण घेऊन येतो. त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुमचे काही शंका असतील स्टडी टार्गेटबद्दल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करा. आपण त्याचं नक्कीच निरसन करूया. अजून सुद्धा वेळ आहे, वेळ गेलेली नाही. सर्वांनी लवकरात लवकर जागवा. 2024ची लढाई जी आहे ती जिंकायचीच आहे. ॲट एनी कॉस्ट तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती निघालीच पाहिजे. सर्वांनी मनापासून हे फॉलो करा, नक्की शेअर करा. ठीक आहे, तर भेटत होता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.